तनू हल्ली सुद्धा नाही. काजूचा आवाज आता रागाने फुटला. तनू, ऐकू येत नाही का? मी म्हटलं उठ आत्ताच. मजाक करण्यालाही मर्यादा असते यार. तेवढ्यात नर्सने शांतपणे म्हटलं, मॅडम, शी इज नो मोर. नर्सने ते शब्द उच्चारताच काजू चिडून नर्सवर ओरडली, शटअप, तिला काहीच झालेलं नाही. मी तिला खूप चांगलं ओळखते. ही सगळी तिची मस्करी आहे. काजूच्या ओरडण्यामुळे नर्स गप्प झाली. तिने फाईल तिथेच ठेवली आणि तोंड वाकडं करत निघून गेली. काजूने तनूला उठवायचा खूप प्रयत्न केला. तिचे खांदे हलवले. तिचं नाव घेत राहिली. पण तनू हल्लीच नाही. तेव्हा काजू तेजसकडे वळली आणि संतापात म्हणाली, तनू तुझ्यासोबतच होती ना? काय केलंस तू तिच्यासोबत? बोल, गप्प का आहेस? काय केलंस तू? ती तुझ्यासोबत राहत होती ना? मग तुला सगळं माहीत असेलच. बोल ना. तेजस काहीच बोलू शकला नाही. थोडीशी हिंमत एकवटून तो उठला आणि रिकाम्या डोळ्यांनी तनूकडे गेला. त्याने तनूचा हात आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला, पण काजू मध्येच त्याला अडवत ओरडली, तिला हात लावू नकोस. तूच तिचा जीव घेतलायस. मारलंस तू तिला. आता रडून काय सिद्ध करायचं आहे तुला? काजूच्या शब्दांनी तेजस पूर्णपणे तुटला. तो मोठ्याने ओरडत म्हणाला, हो, माझ्यामुळेच हे सगळं झालं आहे. मीच जबाबदार आहे तनूच्या मृत्यूला. मला असं वागायला नको होतं. मला तिला इग्नोर करायला नको होतं. तेजस तनूकडे पाहत पुढे म्हणाला, तनू, मी तुझ्यावर प्रेम करतो. खूप खूप प्रेम करतो. तू दुसऱ्या कुणाबद्दल विचार करतेस हे मला असह्य होत होतं. मला जलन होत होती. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले, पण तरीही तो बोलत राहिला, आय रिअली लव्ह यू तनू. प्लीज उठ, प्लीज. पण तनू अजूनही शांतच होती. हे पाहून काजूचा राग आणखीनच वाढला. तिने तेजसला जोरात दूर ढकलत म्हटलं, आता बोलून काय उपयोग आहे? तिचा जीव तर घेतलास ना तू. काजूच्या या वागण्यामुळे तेजसलाही राग अनावर झाला. तो मूठ आवळत ओरडला, काजू, डोंट क्रॉस युअर लिमिट. तो पुढे येत काजूला तनूपासून दूर करायला हात पुढे करणार, तेवढ्यात कुणीतरी त्याचा हात पकडून मागे ढकलला. तेजस आणि काजूने पाहिलं तर समोर जयनील उभा होता. जयनीलने पाहिलं, तेजस आणि काजू दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. दोघंही एकाच वेदनेत होते. काजू आपल्या बहिणीसाठी, तर तेजस आपल्या प्रेमासाठी. तरीही जयनीलने तेजसला मागे करत ठामपणे म्हटलं, तेजस, रिलॅक्स. तेजसने काजूकडे रागाने पाहिलं. तेव्हा जयनील तेजसकडे रोखून पाहत म्हणाला, तेजस, इनफ. जयनीलचा आवाज इतका कडक होता की काजू थरथरली. त्याने काजूला आपल्या बहुपाशात घेतलं. ती जयनीलला घट्ट धरून रडू लागली. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण तेजस त्याला दिसला नाही. तेवढ्यात त्याची नजर पुन्हा तनूकडे गेली, जिथे तेजस बसून नुसता तिच्याकडे पाहत होता. जयनील काहीच बोलला नाही. त्याने काजूला आपल्यासोबत घेतलं आणि डॉक्टरांच्या कॅबिनकडे निघून गेला. इकडे मनू मीराला तिच्या खोलीत घेऊन आली. तेव्हा गौरीजी फोनमध्ये गुंग होत्या. मीराने गौरीजींना नमस्कार केला. तेव्हा गौरीजी तिच्या जवळ येत म्हणाल्या, अरे, तुम्ही दोघी हे बघा, हा लेहंगा कसा दिसतोय? मनू गौरीजींच्या फोनमध्ये डोकावून म्हणाली, आजी, तुम्ही शॉपिंग शिवाय काही दुसरं करता की नाही? गौरीजींनी मनूकडे पाहत तोंड वाकडं केलं. मग मीराजवळ जाऊन म्हणाल्या, मीरा बेटा, तू सांग, छान आहे ना? मीरा हसत म्हणाली, आजी, तुमची निवड कधी वाईट असू शकते का? हे ऐकून गौरीजी हसल्या आणि मनूकडे पाहत म्हणाल्या, बघ, असं बोलायचं असतं मनू. मीराकडून काहीतरी शिक. मनूने तोंड फुगवलं. तेवढ्यात गौरीजी बाहेर पाहत म्हणाल्या, ही काजू आणि तनू कुठे आहेत? मनू आपल्या बेडकडे जात म्हणाली, दोघी बाईक रायडिंगला गेल्या आहेत. गौरीजी काहीच न बोलता फोन पाहत बाहेर निघून गेल्या. तेवढ्यात आकृती हातात प्लेट घेऊन आत येत म्हणाली, गरमागरम चहा. मनूचे डोळे चमकले, मम्मा, मला पण. मग आकृती हसत दोघींनाही चहा देते आणि स्वतःही चहा पिते. दरम्यान जयनील काजूसोबत डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये आला, पण तिथे कोणी डॉक्टर नव्हते. त्यामुळे ते दोघे परत आले. काजूने पुढे येऊन तेजसच्या खांद्यावर हात ठेवला. तेजसने तिला दुर्लक्ष केलं. तो उठला आणि तिथून निघून जाऊ लागला. तेव्हा काजू म्हणाली, तेजस, आय एम सॉरी. मला असं बोलायला नको होतं. तेजस काहीच बोला नाही. तो पुढे निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर उदासी स्पष्ट दिसत होती आणि तनूला गमावण्याच्या दुःखाने तो आतून पूर्णपणे तुटून गेला होता. काजू त्याच्या जवळ गेली आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाली, तेजस, तू तनूला विसर. एखादी चांगली मुलगी बघ आणि लग्न करून टाक. तेजस काजूकडे आश्चर्याने पाहू लागला. तेव्हा काजू तनूकडे पाहत म्हणाली, तसंही आता तनू राहिलेली नाही. तू तुझं आयुष्य का खराब करतोयस? तेजस सोबतच जैनीलही काजूकडे आश्चर्याने पाहू लागला. काजू अचानक अशी का बोलू लागली हे त्यांना कळेना.
काजू पुढे काहीतरी बोलणार तेवढ्यात मागून आवाज आला. काय लोक आहेत रे तुम्ही? मी इथे मेल्यासारखी पडले आणि तुम्हाला त्याच्या लग्नाची चिंता आहे. सगळ्यांनी वळून पाहिलं तर तनू बसून सगळ्यांकडे रागाने पाहत होती. तनूला पाहताच काजू सोडून तेजस आणि जयनीलचे डोळे विस्फारले. सगळ्यांच्या नजरा आपल्यावर आहेत हे लक्षात येताच तनूच्या चेहऱ्याचा रंग उडाला. आता काजू हात बांधून तनूकडे रोखून पाहू लागली, तर तनूने दात दाखवत स्माईल केली. तेजस डोळे मोठे करत तनूकडे गेला. तनू घाबरून उठली आणि तिथून पडून जाऊ लागली. तेवढ्यात तेजसने तिचा हात पकडत विचारलं, व्हॉट इज दिस? काजू सुद्धा तनूकडे जात म्हणाली, काय करायचं होतं तुला तनू? मजाक करण्याची पण काही हद्द असते. तनू मान खाली घालून म्हणाली, हे सगळं करावंच लागलं. तेजस माझ्याशी बोलतच नव्हता म्हणून मला. तेवढ्यात जैनील पुढे येत म्हणाला, म्हणजे हे सगळं नाटक होतं? तनू हो मध्ये मान हलवत म्हणाली, हो, माझा कुठलाही अपघात झालेला नव्हता. मी त्या माणसाला पैसे दिले होते जेणेकरून तो तेजसला जाऊन सांगेल की माझा अपघात झाला आहे आणि तेजस हॉस्पिटलमध्ये येताच असं सांगेल की माझं वाचणं खूप कठीण आहे. तेजसने रागाने तनूचा हात झटकून सोडला. तेव्हा तनू पुढे म्हणाली, ती डॉक्टर माझी मैत्रीण आहे म्हणूनच माझ्या सांगण्यावरून तिने असं सांगितलं की मी मेले. तेजसने पुढचं काहीच ऐकलं नाही. तो बाहेर निघू लागला. तनूने पोकळ नजरेने काजूकडे पाहिलं. काजूने नजरेनेच तनूला तेजसच्या मागे जाण्याचा इशारा केला आणि तनू तेजसच्या मागे धावत गेली. काजूने एक दीर्घ श्वास घेतला. तेव्हा जैनीलने काजूच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, चल आता. जैनील सोबत चालताना काजू म्हणाली, तुला कसं कळलं की मी इथे आहे? म्हणजे मी तर तुला काहीच सांगितलं नव्हतं. थोड्या उदास आवाजात जैनील म्हणाला, मला तुला काहीतरी सांगायचं होतं म्हणून मी तुला शोधत होतो. विशालने तुला हॉस्पिटलकडे जाताना पाहिलं तेव्हा मला थोडी टेन्शन आली म्हणून मी इथे आलो. काजूने जैनीलचा हात पकडत म्हटलं, चल सांग आता काय झालं? जैनील चालता चालता म्हणाला, चल घरी गेल्यावर सांगतो. इकडे तनू तेजसच्या मागे धावत म्हणत होती, तेजस अरे माझं ऐक ना यार. तेजसने रागात आपल्या गाडीचं दार उघडलं. तेवढ्यात तनू मागून आली आणि दार बंद केलं. तेजस रागाने तिच्याकडे पाहू लागला. तनू मान खाली घालत म्हणाली, मग मी आणखी काय केलं असतं तूच सांग. तेजस काहीच बोला नाही. तेव्हा तनू पुढे म्हणाली, तुला असं वाटतं की मी विशालला. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच तेजस म्हणाला, बघ मला काहीच प्रॉब्लेम नाही, तू कोणासोबतही राहा. हे ऐकताच तनू रागाने भडकली. ती तेजसच्या तोंडावर हात ठेवत डोळे मोठे करून म्हणाली, चूप, एकदम चूप. तेजसने आजूबाजूला पाहिलं तर ये जा करणारे लोक दोघांकडे पाहत होते. तो काही बोलणार तेवढ्यात तनू पुन्हा म्हणाली, बोललं ना, चूप. आता मी बोलेन आणि तू ऐकशील, समजलंस? तेवढ्यात तिची नजर आजूबाजूच्या लोकांवर गेली. ती लोकांकडे पाहत ओरडली, काय रे, तुमचं काम करा ना, मला माझं काम करू द्या. मग तनू तेजसकडे पाहत म्हणाली, ऐक, मी फक्त तुझ्यावरच प्रेम करते. त्या विशालमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. तनू तेजसच्या तोंडावरचा हात काढत पुढे म्हणाली, तू ना एक नंबरचा लल्लू आहेस. एक मुलगी फक्त तुझ्याशी बोलण्यासाठी मरण्याचं नाटक करते आणि तू शांतपणे निघून चाललास. तेजस अजूनही काहीच बोलला नाही. तेव्हा तनू त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, ठीक आहे, जर तुला खरंच असं वाटत असेल की मी त्या विशालवर प्रेम करते तर ठीक आहे. तिने तोंड वाकडं केलं आणि तिथून निघू लागली. तेवढ्यात तेजसने तिला हाक मारली, तनू. तनू एक क्षणभर थांबली आणि मग मनातल्या मनात म्हणाली, आता माझा नंबर आहे भाव खाण्याचा. तनू तिथून पटकन पार्किंगकडे आली. आपली बाईक घेतली आणि तिथून निघून गेली. तेजसही तिच्या मागोमाग निघाला. तो वारंवार तनूला थांबायला सांगत होता, पण तनूने बाईक थांबवलीच नाही. जितक्या वेगात ती बाईक चालवू शकत होती तितक्याच वेगात ती घराकडे आली. थोड्याच वेळात ती घरी पोहोचली. तेजसही अगदी तिच्या मागोमाग घरात आला. त्याने तनूला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात अभय तिथे येत म्हणाला, तनू कुठे होतीस बेटा? तनू आत जात म्हणाली, नथिंग, काही नाही डॅडू, फिरायला गेले होते. अभय हसला आणि निघून गेला. तेजस पटकन तनू समोर आला. तेवढ्यात आकृती बाहेर येत म्हणाली, तनू इकडे ये. तनूने तेजसकडे न पाहताच आकृतीकडे पावलं वळवली. आकृती तनूला आत घेऊन गेली आणि तेजस तिला पाहत तिथेच उभा राहिला. घरच्या हॉलमध्ये गौरीजी, राज, आकृती, अभय, कुसुम, तनू, मनू, काजू, मीरा, सुशांत, जैनील, मयूर आणि तेजस सगळे शांतपणे बसले होते.
कोणी विचारात गडलेले, कोणी उभे तर कोणी सोफ्यावर बसलेले. काजू कमरेवर हात ठेवत म्हणाली, मी सुद्धा तुमच्या सोबत येणार. जयनील थोडा रागात म्हणाला, नाही, तू येऊ शकत नाहीस. काजू हट्टाने म्हणाली, जर मी नाही गेले तर तूही जाणार नाहीस. बस, सांगितलं म्हणजे सांगितलं. जयनील राजकडे आशेने पाहू लागला, जेणेकरून राज काजूला समजावेल. पण राज खांदे उडवत म्हणाला, काजू तिच्या आईसारखीच हट्टी आहे, मी यात काहीच करू शकत नाही. तेवढ्यात आकृती काजूची बाजू घेत म्हणाली, जयनील, तुला काजूला सोबत न्यायला हवं बेटा. खाणं पिणं असो किंवा इतर काही, ती सगळ्यांची काळजी घेईल. आकृतीचं बोलणं ऐकून तनू मनू हसत म्हणाल्या, काजू आणि जयनीलची काळजी घेईल, ही गोष्ट काही पचत नाही. तनूने काजूच्या खांद्यावर हात ठेवत टोमणा मारला. कुठे ट्रेनिंग दरम्यान जयनीलाच काजूसाठी स्वयंपाक करावा लागला आणि भांडी घासावी लागली तर? कारण आम्हाला नाही वाटत तिला हे जमेल. जयनील थोडा चिंतित होऊन म्हणाला, तुम्हा सगळ्यांना समजत नाहीये, प्रश्न कामाचा किंवा जबाबदारीचा नाही. मी दिवसभर ट्रेनिंगला असेन, अशा वेळी काजू तिथे काय करणार? कोणीच काही बोललं नाही. काजू तिथून निघून गेली. ती गेल्यावर गौरीजी म्हणाल्या, जयनील बेटा, तू काजूला घेऊन जा आणि मनूलाही सोबत घेऊन जा. फक्त 1 महिन्याचीच गोष्ट आहे. मनू आणि काजू दोघी मिळून तिथे तुझी आणि मयूरची काळजी घेतील. दोघी असतील तर कंटाळाही येणार नाही. मनूचं नाव ऐकताच मयूरच्या डोळ्यात चमक आली. तेवढ्यात मनू म्हणाली, पण आजी, मीच का? हे ऐकताच तनू पटकन म्हणाली, आजी, माझ्याकडे तर पाहूही नका, मी कुठेही जाणार नाही. मग ती मीराकडे जाऊन तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाली, मी तर मीरासोबत इथेच राहणार आहे. गौरीजींनी रिकाम्या नजरेने मनूकडे पाहिलं. तेव्हा मनू म्हणाली, ठीक आहे, मी जाईन. गौरीजी म्हणाल्या, बरं, मग जा आणि पॅकिंग करा. मनू सोबत मीरा आणि तनू सुद्धा तिथून निघून गेल्या. ते गेल्यावर गौरीजी पुन्हा म्हणाल्या, बेटा, तुम्ही सगळे 1 महिन्याची ट्रेनिंग करून या. तोपर्यंत मीरा आणि सुशांत बाबतही निर्णय होईल. मीरा इथे सगळ्यांसोबत राहील तर तिला बरं वाटेल. आम्ही सगळे तिची काळजी घेऊ. मग तुम्ही परत आल्यावर लग्नाबद्दल विचार करू. सगळ्यांनी गौरीजींच्या बोलण्याला मान डोलावली. तेवढ्यात कुसुम हसत म्हणाली, जयनील, आता जा, तुझी फुलनदेवी नाराज आहे तुझ्यावर. जयनील हसत मान हलवत बाहेर आला. लॉनमध्ये काजू एकटीच झुल्यावर बसली होती. जयनील तिच्या शेजारी जाऊन बसला आणि म्हणाला, आता का नाराज आहेस? आता तर तू चलत आहेस ना माझ्यासोबत. काजूने चेहरा दुसरीकडे वळवला. तेव्हा जयनील बाजूने तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढत म्हणाला, तू पण येत आहेस माझी फुलनदेवी. काजूने जयनीलकडे रागाने पाहिलं. जयनील हसत म्हणाला, मी काहीच बोललो नाही. कुसुम आंटीने जसं म्हटलं तसंच मी बोललो, फुलनदेवी. असं म्हणत जयनील हसू लागला. काजूही नकळत हसली. जयनील मन मोकळेपणाने हसत होता. काजू त्याला हसताना पाहतच राहिली. त्याचे निळे डोळे आणि ते सुंदर हसू काजूला सतत त्याच्याकडे खेचत होते. ती एकटक जयनीलकडे पाहत राहिली. तेव्हा जयनील अचानक शांत झाला. काजू म्हणाली, तू हसतोस ना तेव्हा खूप क्यूट दिसतोस. माझा सगळा राग आणि दुःख एका क्षणात निघून जातं. जयनील काहीच बोलला नाही. तो समोर पाहू लागला. तेवढ्या तनू तिथे येऊन म्हणाली, जर लैला मजनूची चर्चा संपली असेल तर आम्ही थोडं हस्तक्षेप करू का? जयनील हसत तिथून निघून गेला. तनू काजूजवळ येऊन बसत म्हणाली, ओ हो, खूप खुश दिसतेस. ती काजूच्या खांद्यावर हात ठेवत पुढे म्हणाली, बरोबर आहे, हनीमूनला चालली आहेस ना? काजूने खांदा खाली केला, त्यामुळे तनूचा हात घसरून खाली पडला. मग रागाने तनूकडे पाहत म्हणाली, हनीमूनला नाही, युद्ध लढायला चालली आहे, समजलं? असं म्हणत काजू तोंड फुगवून तिथून निघून गेली. तनू तिच्याकडे पाहत मनात म्हणाली, हिला अचानक काय झालं? तनू काजूच्या मागे जायला निघाली. तेवढ्याच तिच्या समोर तेजस येऊन उभा राहिला. तनू तेजसकडे एक नजर टाकून निघून जायला लागली. तेव्हा तेजसने तिचा हात पकडून तिला पुन्हा स्वतः समोर उभं केलं आणि तीक्ष्ण नजरेने तिच्याकडे पाहू लागला. तनू इकडे तिकडे पाहू लागली. तेजसची नजर फक्त तनूवरच होती. तो काहीच बोलत नव्हता, म्हणून तनूही गप्प राहिली. मग तो खोल श्वास घेत म्हणाला, का त्रास देतेस? तेजसच्या आवाजातली उदासी तनूला जाणवली. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. तेजसचे डोळे रिकामे आणि असह्य वाटत होते. तनू हात सोडत त्याच्या चेहऱ्याकडे हात नेत म्हणाली, तू ठीक आहेस ना? मग असा सडूसारखा चेहरा का केलाय? तेजसने पापण्या झपकावून होकार दिला. तनू पुन्हा त्याच्या बोलण्याची वाट पाहू लागली. पण तेजस एक शब्दही बोलला नाही. तेव्हा तनू म्हणाली, बरं ठीक आहे, नको सांगू.
ती निघून जायला लागली, पण तेजसने पुन्हा तिचा हात पकडून तिला समोर ओढलं. यावेळी तनू चिडली आणि ओरडत म्हणाली, तुझी प्रॉब्लेम काय आहे? बोलतही नाहीस, जाऊही देत नाहीस. नक्की काय हवंय तुला? तेजस हळू आवाजात म्हणाला, मी सुद्धा जैसलमेरला जाणार आहे. तनू तेजसकडे पाहतच राहिली. पुन्हा एकदा तेजसच्या डोळ्यात तोच रिकामेपणा दिसू लागला. तेजस पुन्हा गप्प झाला तेव्हा तनू आश्चर्याने म्हणाली, असा काय खजिना घडलेला आहे त्या जैसलमेरमध्ये की सगळे तिकडेच जायला वेडे झालेत? तेजस निर्विकार स्वरात म्हणाला, आमचं आयुष्य तिथूनच सुरू झालं होतं आणि तिथे इतकं काही घडलं की तिथून पळत पळत आम्ही इथे आलो. पण आता पुन्हा एकदा जैसलमेर आम्हाला बोलवत आहे. तनूला त्याचं बोलणं नीटसं कळलं नाही. तेजस तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला, बस एवढंच सांगायला आलो होतो. तनूने त्याचा हात दूर करत म्हटलं, नाही, मला सांग, तू तिकडे का जातोयस? तेजस म्हणाला, कारण माझं घर तिथेच आहे. थोडा विचार करून तनू म्हणाली, अच्छा, मग तू जैनील सोबतच का जातोयस? आधी तर कधी गेला नव्हतास? तेजस म्हणाला, मी जैनील सोबत जात नाहीये. अजून मला रजा मिळालेली नाही, पण जशी रजा मिळेल मला तिकडे जावं लागेल. तनू मान हलवत म्हणाली, ठीक आहे मग, नंतरच जा. काय माहित मीही तुझ्यासोबत येईन. तेजसने यात काहीच रस दाखवला नाही, म्हणून तनू निघत म्हणाली, मी काजू आणि मनूच्या पॅकिंगमध्ये मदत करून येते. ती निघून गेली. तेजस मात्र तिथेच झुल्यावर जाऊन बसला. इकडे काजू आणि मनूची पॅकिंग पूर्ण झाली होती. तेवढ्यात जैनील म्हणाला, चल, आपल्याला घरीही जायचं आहे. काजूने होकार दिला आणि सगळे बाहेर आले. काजू सगळ्यांची भेट घेऊन जैनील सोबत निघाली. तेवढ्यात तिला काहीतरी आठवलं. ती परत आकृती जवळ गेली आणि म्हणाली, मॉम, मला तुमची एक मदत हवी आहे. तुम्ही कराल ना? आकृती होकार देत म्हणाली, नक्कीच, सांग ना. काजू म्हणाली, आमच्यासाठी जेवण बनवणाऱ्या एक आंटी आहेत. आता आम्ही इथे नसू, मग त्या कुठे जाणार? आकृती लगेच म्हणाली, म्हणूनच तू त्यांना इथे ठेवणार आहेस, हेच ना? काजू हसत आकृतीला मिठी मारत म्हणाली, हो, अगदी बरोबर. आकृती म्हणाली, तू अजिबात काळजी करू नकोस. त्या इथे राहू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. काजू म्हणाली, ओके, मी निघताच त्यांना विशाल सोबत इथे पाठवते. पुढे तुम्ही बघून घ्या. आकृतीने मान हलवली. मग काजू, जैनील आणि मनू तिघेही गाडीत बसले. तेवढ्यात तनू आणि मीरा गाडीपाशी येऊन म्हणाल्या, लवकर परत या, नाहीतर आम्हालाही तिकडे बोलावून घ्या. तुमच्याशिवाय इथे आम्हाला राहवत नाही. तनूचं वाक्य पूर्णही झालं नव्हतं, तोच दाराशी उभी असलेली कुसुम म्हणाली, हो हो, तिचं लग्न झाल्यावरही तिच्या सोबतच राहशील, कारण तुम्हाला तर एकमेकींशिवाय राहवतच नाही ना. कुसुमच्या बोलण्यावर सगळे हसले, पण तनूने तोंड फुगवलं. काजू हसत जैनीलकडे पाहू लागली, पण जैनीलच्या चेहऱ्यावर मात्र कुठलेच भाव नव्हते. तो कुठल्या तरी विचारात खोल बुडालेला दिसत होता. काजूने जैनीलच्या खांद्यावर हात ठेवला तर जैनील दचकत म्हणाला, हा हा. काजूने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं, तू ठीक आहेस ना? जैनील जबरदस्तीने हसत म्हणाला, हो, मी ठीक आहे. काजू पुढे काहीच बोलली नाही. मग जैनील तिघांनाही घरी घेऊन आला. तिघेही जसे गाडीतून बाहेर आले तसाच मयूर बाहेर येत म्हणाला, माझी पॅकिंग झाली आहे, आता आपण निघायला हवं. तेवढ्यात काजू म्हणाली, एक मिनिट, मला थोडं काम आहे. तू सांगू शकतोस का विशाल कुठे आहे? काजू एवढं बोलताच विशाल बाहेर येत म्हणाला, तुम्ही माझं नाव घेतलं आणि मी हजर झालो. काजू आत जात म्हणाली, तुम्ही गाडी काढा, आत्ताच माझ्या घरी जायचं आहे. विशाल मान झुकवत म्हणाला, जो हुकूम वहिनी साहेब. काजू धावतच आत आली आणि थेट रुचिकाच्या खोलीत गेली. तिने संपूर्ण खोलीत नजर फिरवली, पण रुचिका तिथे नव्हती. मग काजू किचनकडे जात म्हणाली, या मावशींना कधी चैनच नसतं. सगळा दिवस किचनमध्येच खटपट करत बसलेल्या असतात. ती किचनमध्ये आली तर रुचिका पदर न घेता काहीतरी बनवण्यात गुंतलेली होती. काजू हळूच तिच्या मागे गेली. रुचिकाची पाठ काजूकडे असल्यामुळे तिला काजू दिसली नाही. काजू अगदी तिच्या मागे येऊन तिला मागून मिठी मारत म्हणाली, काय करत आहात? काय बनवत आहात? अचानक कुणीतरी आल्याने रुचिका घाबरली आणि दचकून काजूच्या मिठीतून सुटली. समोर काजू आहे हे पाहून तिने छातीवर हात ठेवत म्हटलं, अरे काजू, घाबरवलंस ना? काजूने रुचिकाच्या हातातलं भांडं घेतलं आणि म्हणाली, लवकर हात धुवून या. रुचिका आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. तेव्हा काजू तिला थोडं ढकलत म्हणाली, लवकर जा, मला घाई आहे. रुचिका हात धुत म्हणाली, असं वाटते की खूप वर्षांनी तुला पाहते. कुठे गायब झाली होतीस तू? तुम्ही सगळी मुलं?
काजू काहीच बोलली नाही. रुचिका हात धुवून तिच्या जवळ आली तर काजू तिचं मनगट पकडत चालत म्हणाली, "आता माझ्यासोबत चालत राहा आणि लक्ष देऊन ऐका. एकही प्रश्न विचारायचा नाही." रुचिका काही बोलणार इतक्यात काजू तिचा हात सोडून तिचा पदर खाली ओढत म्हणाली, "सांगितलं ना, काहीच बोलायचं नाही." काजूने पुन्हा रुचिकाचा हात पकडला आणि चालता चालता म्हणाली, "आम्ही सगळे 1 महिन्यासाठी जैसलमेरला जात आहोत." काजू एवढं बोलताच रुचिका जागच्या जागी थांबली. तेव्हा काजू लगेच म्हणाली, "असं थांबू नका, मला खूप घाई आहे." रुचिका जणू पुतळ्यासारखीच उभी राहिली. काजू तिला ओढत म्हणाली, "चला ना." तेव्हा रुचिकाने हात सोडवत विचारलं, "तुम्ही सगळे जैसलमेरला का जात आहात?" काजू दीर्घ श्वास सोडत म्हणाली, "कारण जैनिल आणि मयूरला तिकडे जायचं आहे. त्यांचं काही काम आहे." तेवढ्यात रुचिका मध्येच बोलली, "तुम्ही तिकडे जाऊ नका बाळा." काजू रुचिकाच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत म्हणाली, "तुम्ही काळजी करू नका. तुम्ही माझ्या मॉम जवळ राहाल. तुम्हाला एकटं राहावं लागणार नाही." रुचिका खांद्यावरून काजूचे हात दूर करत म्हणाली, "नाही, मी." ती बोलता बोलता अडखडली. तेव्हा काजू पटकन म्हणाली, "तुम्हाला माझी शपथ आहे. तुम्ही माझं ऐकलं नाही तर मी तुमच्याशी बोलणार नाही." रुचिका आश्चर्याने काजूकडे पाहू लागली. तेव्हा काजूने दोन्ही कान धरत म्हटलं, "सॉरी, पण मला माहित होतं तुम्ही ऐकणार नाही, म्हणून मी आधीच ठरवून आले होते तुम्हाला मॉमकडे कसं पाठवायचं." मग काजू रुचिकाला बाहेर घेऊन आली आणि विशालच्या गाडीत बसवत म्हणाली, "विशाल, आंटीला थेट माझ्या मॉमकडे सोडून या. मॉमला भेटेपर्यंत थांबा आणि त्यांची भेट करून दिल्याशिवाय परत येऊ नका." विशालने होकारार्थी मान हलवली आणि गाडी निघून गेली. मग काजू जैनिलकडे आली तर जैनिल हात बांधून तिला रोखून पाहत होता. काजूने त्याच्या गालाला हलकं स्पर्श करत म्हटलं, "इतका राग आरोग्यासाठी चांगला नसतो." जैनिल थोड्या रुक्ष आवाजात म्हणाला, "समाजसेवा करायचीच असेल तर इथेच थांबायचं होतं. मी कोणालाही जबरदस्ती केली नाही." काजूही चिडून म्हणाली, "काय झालंय तुला? जैसलमेरला जायचं ठरल्यापासून तू असा वागतोय जसं कुणीतरी तुझ्याकडून काहीतरी चोरलं आहे. सतत चिडचिड, बोलायला गेलं की चिडतोस." काजू बोलतच राहिली पण जैनिल एक शब्दही बोलला नाही. तो ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि मयूर त्याच्या शेजारी. काजू मनू मागे बसल्या. गाडीत सगळे शांत होते. नेहमी खूप बोलणारा मयूरही आज गप्पच होता. मनू तर मुळातच फार कमी बोलणारी होती. जैनिल आणि मयूरची ही शांतता काजूला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असल्यासारखी वाटत होती. काजू दोघांकडे बारकाईने पाहू लागली. तिला जाणवलं आज मयूर जैनिलशी खूप जपून नीट वागत होता. जणू तो जैनिलला सावरण्याचा प्रयत्न करत होता. पण का, हे काजूला कळत नव्हतं. ती मनात म्हणाली, "हे सगळं तिकडे गेल्यावरच कळेल की नेमकं प्रकरण काय आहे." म्हणू आपल्या पुस्तकात गुंतली होती. मयूर मोबाईलमध्ये. जैनिल गाडी चालवत होता. उरली काजू. तिच्या डोक्यात चित्रविचित्र विचार घर करू लागले. ती मनात म्हणाली, "कुठे तिकडे जैनिलची एखादी गर्लफ्रेंड तर नाही ना, जी तो माझ्यापासून लपवत आहे? की ही त्याची दुसरी लग्नाची गोष्ट तर नाही? नाही नाही, तो माझ्यावर प्रेम करतो. पण शक्यता तर काहीही असू शकते. मी काय करू, कसं शोधू?" विचार करता करताच तिला झोप लागली. झोपेतच तिचं डोकं घसरून दरवाजाच्या काचेवर जाऊन टेकलं. तेव्हा जैनिलची नजर तिच्याकडे गेली. त्याने हळूच गाडी थांबवली आणि मनूला खुणेने इशारा केला. मनूने इशारा समजून हलकीच मान हलवली आणि काजूला आपल्याकडे ओढून तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं. मग त्याने गाडी पुन्हा सुरू केली. इकडे विशाल रुचिकाला रातच्या घरी घेऊन आला. रुचिका गाडीतून खाली उतरून म्हणाली, "तुम्ही जा, मी आज जाईन." विशालही गाडीतून उतरून म्हणाला, "नाही, वहिनींनी सांगितलं आहे की तुम्हाला त्यांच्या मॉमकडेच सोडायचं आहे, म्हणून त्यांच्याजवळ सोडल्याशिवाय मी परत जाणार नाही." रुचिकाने नकार देण्याचा प्रयत्न केला पण विशाल ऐकेना. शेवटी ती त्याच्यासोबत चालू लागली. तिने अजूनही पदर घेतलेला होता. ती विशालच्या मागोमाग विचार करत सावधानीने पावलं टाकत चालत होती. ते दोघे थोडेच पुढे गेले होते. तेवढ्यात आकृती समोर येत म्हणाली, "अरे, तुम्ही आलात? काजूने खास सांगितलं आहे की तुमची नीट काळजी घ्यायची." रुचिका काहीच बोलली नाही. म्हणून आकृती पुढे म्हणाली, "अरे, तुम्ही असा पदर का घेतलाय?" रुचिका अजूनही गप्पच राहिली. तिला असं पाहून आकृती टोमणा मारत म्हणाली, "हो हो, तुम्ही तर काजूशीच बोलाल, तिलाच तुमचं तोंड दाखवाल. आम्ही काय परकेच ना." रुचिका काहीच बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. तिला माहीत होतं जर तिने एक शब्दही उच्चारला तर आकृती तिला लगेच ओळखेल.
म्हणून ती गप्पच राहिली. पण आकृतीचे शब्द तिच्या काळजाला चिरून जात होते. तिला वाटत होतं की आत्ताच आकृतीला मिठी मारावी, फूट फुटून रडावं आणि सांगावं की नशिबाने तिच्यासोबत किती भयानक खेळ खेळला आहे. पण रुचिका काहीच करू शकली नाही. ती आकृतीशी एक शब्दही बोलू शकली नाही. रुचिकाचे अश्रू गळू लागले. जे जे आकृतीच्या नजरेस पडले तेव्हा आकृती तिच्या जवळ येत म्हणाली, "अरे अरे रडू नका. तुम्हाला आमच्याशी बोलायचं नसेल तर नका बोलू. तोंड दाखवायचं नसेल तर नका दाखवू. पण कृपया रडू नका." तेवढ्यात विशाल म्हणाला, "आंटी मी निघतो." आकृतीने त्याला अडवत म्हटलं, "अजिबात नाही. जेवण करूनच जा. चल आत ये." आकृती त्याला आईसारखं दम देत होती म्हणून विशाल नकार देऊ शकला नाही आणि तिच्यासोबत आत गेला. आत येताच मीरा रुचिका जवळ आली आणि तिला मिठी मारत म्हणाली, "बरं झालं आंटी तुम्ही आलात, नाहीतर तिकडे तुम्ही एकट्याच राहिल्या असत्या." आकृती दोघींना पाहून हसली आणि मीराला म्हणाली, "बाळा तू आंटीला तुझ्या खोलीत घेऊन जा. मी त्यांच्यासाठी दुसरी खोली साफ करून घेते. तोपर्यंत तुम्ही दोघी गप्पा मारा." त्यावर मीरा थोडा विचार करून म्हणाली, "आंटी आम्ही दोघी एकाच खोलीत राहू. तुम्ही काळजी करू नका." मीराने रुचिकाकडे पाहिलं तर रुचिकानेही मान हलवून होकार दिला. आकृती म्हणाली, "ठीक आहे, जसं तुम्हाला योग्य वाटेल. इथे कुणाची अडचण नाही." मीराने आकृतीला थँक्यू म्हटलं आणि रुचिकाला घेऊन आपल्या खोलीकडे गेली. रुचिका खोलीत जाईपर्यंत आकृती तिच्याकडे पाहतच राहिली. विशाल बसून आकृतीशी गप्पा मारत होता. तेवढ्यात तनू आपल्या खोलीतून बाहेर आली. विशालला पाहताच तिचा पारा चढला. ती रागात विशालकडे चालत गेली. तनूचा राग इतका होता की समोर आकृतीही बसली आहे हे सुद्धा तिला दिसलं नाही. ती विशालच्या अगदी जवळ उभी राहिली आणि कमरेवर हात ठेवून म्हणाली, "उठ इथून." विशाल आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. तेव्हा ती रागाने म्हणाली, "तुला माझ्या घरी येण्याची हिंमत तरी कशी झाली? तुला काय वाटतं तू माझ्या घरी येशील आणि मी घाबरून जाईन?" विशाल तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. पण आज तनूवर जणू काली माता सवार झाली होती. ती त्याला बोट दाखवत म्हणाली, "तुला कल्पना आहे का तुझ्यामुळे मला काय काय करावं लागलं?" ती बोटावर मोजत पुढे म्हणाली, "मला खोटा फोन करून घ्यावा लागला. स्वतःचा अपघात झाल्याचं नाटक करावं लागलं. स्वतःला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घ्यावं लागलं. डॉक्टरांशी बोलावं लागलं. इतकंच नाही तर मेल्याचं नाटकही करावं लागलं. फक्त त्याला असं वाटावं की मी त्याच्यावर प्रेम करते. फक्त मला त्याच्याशी बोलता यावं म्हणून. हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. समजलास का?" तनू सलग बोलतच होती आणि आकृती मात्र तनूचं एक एक वाक्य शॉक होऊन ऐकत होती. विशाल काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण तनू त्याला बोलायची संधी देत नव्हती. ती पुढे येऊन विशालचा कॉलर पकडणार तेवढ्या समोरून तिला राज येताना दिसला. राजला पाहताच तिचा सगळा राग क्षणात गायब झाला. ती परत जाण्यासाठी वळली तर समोर आकृती डोळे विस्फारून उभी होती. तनू थोडी घाबरत म्हणाली, "तुम्ही कधी आलात मोठी मम्मी?" आकृती शांत आवाजात म्हणाली, "आली मी नव्हते, आलीस तू. मी तर आधीपासूनच इथे होते." तनू मान हलवत म्हणाली, "पण मला तुम्ही दिसलाच नाहीत." विशाल खाली मान टाकून तिथून निघून जाऊ लागला. तेवढ्यात राज पुढे येत विशालला म्हणाला, "विशाल कसा आहेस?" विशालने राजशी हात मिळवत म्हटलं, "मी ठीक आहे सर." तो थोडा वेळ राजशी बोलला आणि निघून गेला. तनू पटकन आपल्या खोलीकडे निघून गेली, कारण तिला माहित होतं की आता तिची खैर नाही. ती आपल्या खोलीत आली आणि शांतपणे पलंगावर बसली. आकृतीही तिच्या मागे खोलीत आली आणि हात बांधून तिच्या समोर उभी राहिली. तनू तिच्याशी नजर मिळवत नव्हती, कारण तिला माहित होतं आकृती तिला काय विचारणार आहे. आकृती काही वेळ तशीच तनूकडे पाहत राहिली. तेव्हा तनू डोकं खाजवत म्हणाली, "मम्मा, मला लक्षातच राहिलं नाही की तुम्ही तिथे बसले होतात." आकृती काहीच बोलली नाही. तरी सुद्धा तनूने डोळे वर केले नाही. तिला माहित होतं आकृतीने सगळं ऐकलं आहे आणि आता तिला सगळं सांगावंच लागणार होतं. दीर्घ श्वास सोडत तनू म्हणाली, "ओके तुम्ही बसा, मी सगळं सांगते, सगळं." मग आकृती बसली. तेव्हा तनूने हॉस्पिटलचा सगळा प्रकार सांगितला. हे ऐकताच आकृती म्हणाली, "हे सगळं तेजसशी बोलण्यासाठी केलंस तू?" तनू अजूनही तिच्याकडे पाहत नव्हती. ती अडखडत म्हणाली, "नाही तसं नाही म्हणजे." आकृती लगेच मध्येच म्हणाली, "बस कर बेटा, फक्त बोलण्यासाठी कोणी असं करतं का?" आता तनू आकृतीकडे पाहून म्हणाली, "मग मी काय करायला हवं होतं तुम्हीच सांगा." आकृतीने तनूच्या डोक्यावर हलकी चापट मारत म्हटलं, "वेडी मुलगी, माझ्याशी बोलली असतीस ना. मी तेजसला समजावलं असतं की असं काहीच नाही." तनूने तोंड वाकडं करत म्हटलं,
म्हणजे तुम्हाला तेजसबद्दल? एवढं बोलून तनूने स्वतःच्या तोंडावर हात ठेवला आणि डोळे विस्फारून आकृतीकडे पाहिलं. ते पाहून आकृती हसत म्हणाली, वेडी आहेस का? मला तर आधीपासूनच माहित होतं. तनूने तोंडावरचा हात काढला आणि पटकन तिला मिठी मारत म्हणाली, थँक्यू मम्मा, मला समजून घेतल्याबद्दल. तेवढ्यात कुसुम आत येत म्हणाली, अरे वा, आम्हीही आहोत बरं. कधी आमचीही आठवण काढत जा. आम्हीही याच घरात राहतो. कुसुम येताच तनू आणि आकृती शांत बसल्या. ते पाहून कुसुम कमरेवर हात ठेवत म्हणाली, अच्छा, म्हणजे माझ्यापासून लपवतेस? ती पुढे म्हणाली, प्रेम लपवण्याची गोष्ट नसते. प्रेम तर सगळ्यांसमोर बोलायची हिंमत देतं. तनू निरागस डोळ्यांनी आकृती आणि कुसुमकडे पाहू लागली. तेव्हा आकृती म्हणाली, हो ना, नाटक करण्यात तुझा काहीच तोड नाही. तू आणि अभय आम्हा दोघांना एकत्र करण्यासाठी काय नाटक केलं होतं? कुसुम थोडी इतरावत म्हणाली, हो, तरीही माझ्या लढाऊ विमानला वाटतं की मला काहीच कळत नाही. तनू आश्चर्याने कुसुमकडे पाहू लागली. कुसुम भुवया उंचावत म्हणाली, तेजस तुला लढाऊ विमान म्हणून हाक मारतो ना? तनू इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा कुसुमने तनूचं कान पकडून वळवत म्हटलं, मी तुझी आई आहे. माझ्यापासून काहीच लपत नाही. तनू कान सोडवत म्हणाली, हो मम्मा, मला माहित आहे. तुम्ही माझी आई आहात. मी कधी म्हटलं की नाही आहात? हे कान वळून सांगण्याची गरज नाही. सगळ्यांनाच माहित आहे. कुसुम हसत हसत तनूचा कान सोडते. तेव्हा तनू म्हणाली, मम्मा, काजू तिथे पोहोचली असेल ना? कुसुम म्हणाली, हो, आतापर्यंत पोहोचले असतील. थोड्या वेळात फोन करून विचारू. तनूने मान हलवली आणि मग आकृती आणि कुसुम आपल्या खोलीकडे निघून गेल्या. जैसलमेरला जाण्याच्या नावाने सगळे उदास आहेत. कारण जैनील, रुचिका, तेजस, मयूर आणि विकास यांच्या भूतकाळाशी संबंधित एक गोष्ट जैसलमेरशी जोडलेली आहे. जैसलमेरला गेल्यानंतर बऱ्याच नवीन गोष्टी तुम्हाला कळतील. तर पुढचे भाग पाहायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.